नमस्कार, मी विनायक पाचलक. थिंक बँकच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे सर. मुळे सरांची महाराष्ट्राला पुन्हा ओळख करून द्यायची गरज नाही. गेले कित्येक वर्ष ते महाराष्ट्राचा डंका जगभर गाजवत आहेत, वाजवत आहेत. सध्या ते पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. याचं कारण गेले 3 वर्ष मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये ते जे पासपोर्ट संबंधात काम करतात. याच्या आधी ते अमेरिका असेल, सिरिया असेल, मालदीव्स असेल, जपान असेल, अशा वेगवेगळ्या देशात भारताचे प्रतिनिधी म्हणून होते, डिप्लोमॅट म्हणून होते. आज आपण त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत, त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल, भूतकाळाबद्दल, वर्तमान काळाबद्दल आणि त्यांच्या भविष्यकाळाबद्दल सुद्धा. हॅलो सर. नमस्कार. अर्थातच आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया ती तुमच्या पासपोर्टच्या कामाबद्दल. गेले 3 वर्ष लोकांना हा फरक दिसतोय की पासपोर्टची प्रक्रिया किती सुलभ झाली आहे, किती लवकर येतोय. पूर्वी अरे रे आता पासपोर्ट काढायचा अशा रिॲक्शनपासून वा आता पासपोर्ट मिळणार आहे आपल्याला अशी रिॲक्शन झालेली आहे. हा बदल कसा झाला याच्याबद्दल एव्हाना पेपरमधून बातम्या आल्या, टी व्हीवरती कार्यक्रम झालेत, हे सगळ्यांना आता कळून चुकलं. पण मला हे समजून घ्यायचं आहे की हे बदल करताना नक्की तुम्हाला काय काय अनुभव आले, याची सुरुवात कशी झाली, या एकूण सगळ्याची कहाणी काय आहे ती मला समजून घ्यायची. कहाणी बऱ्यापैकी रोचक आहे. ओके. मला आठवतं मी फेब्रुवारी 2016ला माझं न्यूयॉर्कचा कार्यकाल संपून परत आलो. बरोबर. आणि माझ्या जबाबदारीचा एक भाग जो होता तो पासपोर्टशी संबंधित होता. आणि माझ्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रदेशातले जे खासदार आहेत ते आमच्या मंत्र्यांना नियमितपणे लिहायचे. अच्छा. की आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधले, आमच्या कार्यक्षेत्रातले लोक जे आहेत ते खूप विदेशात जात आहेत आणि तुम्ही इथे कॅम्प करा किंवा पासपोर्ट ऑफिस सुरू करा. ओके. आणि अशी पत्र जवळजवळ मला लक्षात आलं की आठवड्याला एक 7-8 तरी पत्र अशी यायची. अच्छा. आणि त्याचं एक आम्ही स्टँडर्ड एक उत्तर तयार ठेवलेलं होतं. टेम्पलेट. की टेम्पलेट. नमस्कार, आणि तुमचं पत्र मिळालं. तुमच्या भागामध्ये पासपोर्ट ऑफिस आवश्यक आहे याची आम्हाला कल्पना आहे, पण सध्या आपण त्या ठिकाणी कॅम्प आयोजित करू. पुण्याला पासपोर्ट ऑफिस आहे, आपण सोलापूरला कॅम्प आयोजित करू, किंवा भोपाळला पासपोर्ट ऑफिस आहे, आपण इंदोरला कॅम्प करू. पण एवढ्यात काही आपल्याला इंदोरला पासपोर्ट ऑफिस सुरू करता येत नाही. आणि ही पत्र जेव्हा मी पाहिली 1-2-3 आठवडे आल्यानंतर, तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय आपलं, कारण कॅम्पमधून काही लोकांच्या गरजा भागत नाहीत. इंदोरच्या माणसाला जर पासपोर्टसाठी 3 तास किंवा 5 तास प्रवास करून भोपाळला यायचं असेल, किंवा लातूरच्या माणसाला नागपूरला जायचं असेल, तर एकतर प्रवास खूप जिकिरीचा असतो, त्याचा खर्च असतो, इंधनाचा खर्च, तिथं राहण्याचा खर्च, आणि तिथं गेल्यानंतर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही अपुरे असाल तर परत जा परत. बरोबर. आणि मग त्या माणसाने परत लातूरला यायचं. तर ह्याच्यामध्ये मला बरंच अशास्त्रीय भाग दिसला. मी आमच्या मॅडमना एक दिवस, ज्या विदेश मंत्री सुषमा स्वराज आहेत, ज्यांच्या डोक्यातही हा विषय घोळत होता की कशा पद्धतीने आपण लोकांना पासपोर्ट कार्यालय जास्त देऊ शकू. मी त्यांना म्हटलं, आपण असं करू मॅडम की हे जे नियमितपणे पत्र येत आहेत याच्यावरती थोडासा आपण विचार करून चांगल्या पद्धतीने या लोकांची सेवा करता येईल असं काहीतरी करू. त्या म्हणाल, तुमच्या डोक्यात काय? मी पटकन असं म्हणजे अनवधानानं म्हणून गेलो की आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पासपोर्ट कार्यालय जर सुरू करता आलं तर ही दररोजची येणारी जी विनंती पत्र आहेत ती येणार नाही. बरोबर. तर त्या म्हणाले, मला पण असं वाटतं, पण हे कसं करायचं, कारण एक पासपोर्ट कार्यालय उघडायचं तर त्याला कित्येक महिने जातात. बरोबर. तर मी म्हणालो की आपण याच्यावरती विचार करू, आणि मी काही दिवसांनी विचार करून तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने सुरू करता येईल. आणि मग मी पोस्ट ऑफिसचं माझ्या डोक्यात आलं की भारतभर पोस्ट ऑफिसची कार्यालय आहेत, त्यांच्याकडे जागा आहेत, तर आपण त्या जागांचा वापर करू. माणसं आपली त्यांना देऊ, काही त्यांची घेऊ, कारण पोस्ट ऑफिसची भूमिका बदललेली आहे. आणि मग 15-1 दिवसांनी मी त्यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला की आपण पोस्ट ऑफिस बरोबर औपचारिक वाटाघाटी सुरू करू, आणि त्या वाटाघाटीतून हा एक फ्रेमवर्क आपण उभारू की ज्याच्याद्वारे देशभर पासपोर्ट कार्यालय आपल्याला जलद गतीने उघडता येते. बरोबर.
मग त्याच्यानंतर त्यांच्या संमतीने आणि त्यांनी पण पुढाकार घेऊन मंत्र्यांशी, तिथले मनोज सिन्हा जे मंत्री आहेत त्यांच्याशी वाटाघाटी केल्या, बोलल्या, आणि मग मी ज्या ब्युरोक्रॅटिक नोकरशाहीच्या पातळीवरती हा मुद्दा घेतला आणि आम्ही फ्रेमवर्क तयार केला. आणि त्या फ्रेमवर्कचा निष्कर्ष असा झाला की 3-4 महिन्यामध्ये आम्ही असं धोरण जाहीर केलं की देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पासपोर्ट कार्यालय स्थापन करू. आणि मग तो प्रवास सुरू झाला. तो प्रवास आता इथंपर्यंत आलेला आहे की देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये पासपोर्ट कार्यालय झालं पाहिजे असा आपण निर्णय घेतलेला आहे. 2014 मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा 77 पासपोर्ट कार्यालय देशामध्ये होती. आज 258 पेक्षा जास्त नवीन कार्यालय सुरू झालेली आहेत देशभर, आणि दररोज 1 किंवा 2 कार्यालयांचं आजच्या घडीला उद्घाटन होत आहे. प्रधानमंत्री पुढच्या आठवड्यामध्ये ओरिसाला जात आहेत. तिथे जवळजवळ 6-7 पेक्षा अधिक कार्यालयांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आपण ठेवलेलं आहे. महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर आपल्याकडे फक्त 3-4 कार्यालय होती. आपण 38 कार्यालयांना मंजुरी दिलेली आहे, ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे, आणि त्याच्यापैकी 18 कार्यालयांचं कार्यान्वयन झालेलं आहे, म्हणजे ती सुरू झालेली आहे. तिथे पासपोर्टची सेवा सुरू झालेली आहे. क्या बात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज घडीला एकही असा जिल्हा नाही आहे, कोल्हापूर असो किंवा पुणे असो, सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज पासपोर्ट कार्यालय सुरू झालेली आहेत. याच्या पाठीमागे माझा जो विजन होती किंवा व्ह्यू होता तो असा की 1970ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे एका मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये की पासपोर्ट हा भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. तसं जर असेल तर मग ही सेवा का गावोगावी शहरोशहरी उपलब्ध असू नये, हा विचार माझ्या डोक्यात होता. आणि मला खूप बरं वाटतं की एकंदरीतच त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. पण एक्सपान्शन हा एक भाग होता. दुसरा भाग होता नियम साधे सोपे करणं. तेही मोठ्या प्रमाणात आपण केलंय. उदाहरणार्थ पूर्वी जे घटस्फोटित असायचे लोक, त्यांना आपल्या पूर्व पतीचं किंवा पत्नीचं नाव देण्याची सक्ती असे, ती आपण काढून टाकली. जन्मतारखेचे दाखले फक्त सरकारीच असले पाहिजेत, शाळेचे चालत नाहीत किंवा हॉस्पिटलचे चालत नाहीत असा नियम होता, तोही काढून टाकला. याच्यापेक्षा गंमत म्हणजे सरकारी राजपत्रित अधिकाऱ्याचं एक व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागायचं जर तात्काळ पासपोर्ट हवा असेल तर. मी म्हणालो जर नागरिकाकडे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड जर असेल तर त्यांनी परत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे जाण्यात काय अर्थ आहे. इथेच आपण त्याला त्या कागदपत्रांच्या आधारावरती आपण त्यांना पासपोर्ट, आणि म्हणून मग आपण अशी व्यवस्था केली की व्हेरिफिकेशन अधिकाऱ्याची ती व्यवस्था काढून टाकली, त्याची गरज नाही असं जाहीर केलं, आणि लोक सरळ आता पासपोर्ट कार्यालयामध्ये येऊ शकतात. या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला असा दिसतो की म्हणजे प्रोसेसचं सिम्प्लिफिकेशन तर झालंच, पण नवीन कुठलीही ह्युमन रिसोर्स किंवा ते ॲड न करता, रिसोर्सेस ॲड न करता खूप हे वाढला, म्हणजे व्यवस्थेचा उत्कृष्ट वापर. तर हे जे लास्ट माईल पर्यंतची जी ब्युरोक्रेसी आहे, या सगळ्यांचा प्रतिसाद कसा होता? कारण प्रत्येकाचं काम वाढलं असेल, कोणाचे अधिकार कमी झाले असेल, पोस्ट मधल्या लोकांचं काम खूपच वाढलं असेल, तर हे सगळं कसं मॅनेज केलं? ती क्युरिओसिटी. गंमत म्हणजे बहुतेक लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिला. काही अर्थात जे थोडे वेस्टेड इंटरेस्ट म्हणा असतील त्यांचा थोडासा विरोध झाला. उदाहरणार्थ प्रत्यक्षात जे पासपोर्ट वितरित करणारे अधिकारी होते किंवा कर्मचारी होते, त्यांचे काही अधिकार याच्यामध्ये कमी झाले, म्हणजे त्याच्यामध्ये डिस्क्रिशन राहिलं नाही. प्रत्येकाला पासपोर्ट द्यायचाच असा एकदा आपण सैद्धांतिक निर्णय घेतला की त्याच्यानंतर जर नकार द्यायचा असेल तर मग कारण द्यावी. पूर्वी अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे आता 10 पैकी 9.99 लोकांना पासपोर्ट आज मिळतो. म्हणजे ही मोठी हे आहे. काही आम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन आम्ही साधं सोपं करण्याचा प्रयत्न केला, तर त्या क्वार्टर्समधून पण आम्हाला विरोध झाला. पण विरोध करणाऱ्यांपेक्षा आम्हाला प्रतिसाद देणाऱ्या लोकांची संख्या मोठी होती, पाठिंबा देणाऱ्या लोकांची संख्या मोठी होती. कारण पासपोर्ट घेण्यामधली जी कठीणाई होती, त्रास होता, तो सगळ्यांनाच होता. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास व्हायचा किंवा सरकारच्या इतर अधिकाऱ्यांना त्रास व्हायचा, मंत्र्यांना त्रास व्हायचा. सगळ्यांचीच सुविधा झाली, त्यामुळे प्रत्येकाने त्याला फार चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला. विशेषतः जे खासदार होते त्यांना आपापल्या मतदारसंघात एक पासपोर्ट कार्यालय होतंय
याचं क्रेडिट मिळतंय ह्याचा त्यांना आनंद झाला. तर तेही पूर्णपणे त्यामुळे राजकीय विरोध कुठल्याही प्रकारचा झाला नाही. नोकरशाहीचा विरोध हा मर्यादित होता. नोकरशाहीमधले जे विविध घटक आहेत त्यांच्या काही अधिकारांवरती नियंत्रण आलं, मर्यादा पडल्या, त्यामुळे ते थोडेसे नाखुश आहेत. अजूनही काही लोक नाखुश असतील, पण सगळ्यांना हे कळतं की ओव्हरवेल्मिंग पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, त्यामुळे हे आपण अडवू शकत नाही. हे जे धरण आहे मी त्याला पासपोर्टचं लोकशाहीकरण असं म्हणतो. क्या बात आहे. तर हे लोकशाहीकरणाचं पासपोर्ट लोकशाहीकरणाची जी प्रक्रिया आहे ती आता थांबवू शकत नाही. हे सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा विरोध जो आहे तो जवळजवळ नष्ट होत चालला. पण मला हे विचारायचं आहे की ही सिस्टीम म्हणून आता मुळे सर रिटायर होतील काही दिवसांना, पण पुढच्या 10 वर्षात 5 वर्षात इतकी सुलभ सिस्टीम राहील का, हे परत पुन्हा पाठीमागे जाईल, हे मला तुमच्याकडून समजून घ्यायचं. मला असं वाटतं की काही गोष्टीमध्ये मागे नाही जाऊ शकत, कारण जनतेचा जो उत्साह आहे आणि अपेक्षा आहेत त्यांची पूर्तता करणं हे कुठलंही सरकार आलं किंवा कुठलीही ब्युरोक्रेसी आली तर त्यांना हे करणं इथून पुढे भाग पडेल. कारण इतकं आपण अंतर चालून आलोय की इथून मागं जाणं शक्य नाही. फार तर असं होईल की तिथे विश्रामसाठी काही वेळ थांबून परत कदाचित पुढचा प्रवास सुरू होईल, पण मागे जाणं मला नाही वाटत शक्य. म्हणजे आता हा कॉन्स्टंट चेंज देशात झालेला आहे. हो, प्रश्नच नाही, कारण ही कार्यालय बंद होणं शक्य नाही, कारण जनतेचा मग आक्रोश वाढेल. बरोबर. इनफॅक्ट मला असं वाटतं एक मिनिट इथे की आजच्या घडीला तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे, खरं तर अशा कार्यालयांची आवश्यकता नाहीये. बरोबर. घरी बसून माणूस पासपोर्टचा अर्ज देऊ शकतो आणि त्याला घरी बसून मिळू शकतो. फक्त त्याला आवश्यक असणारी एक जनतेमधली विश्वासार्हता, आपसामधली आणि जनता आणि सरकार याच्यामधला एक जो ट्रस्ट कोशंट असतो, बरोबर, विश्वासार्हता निर्देशांक असं मी त्याला म्हणतो, तोच वाढणं आवश्यक. तो एकदा वाढला की आपण नाहीतरी आयफोनसाठी आपली अंगठी आणि संपूर्ण चेहरा देतोच ना. बरोबर. तोच फक्त वेगळ्या पद्धतीने ट्रान्समिट करायचा. खरं. आज आपण अपलोड करतो ती माहिती, त्याच्याऐवजी आपला बायोमेट्रिक्स आपण अपलोड करू शकतो. बरोबर. आणि त्याच्यात बदल होणं शक्य नसतं. कदाचित पुढच्या 5 वर्षासाठी हे ध्येय असू शकतं की ऑफिसला न जाताच पासपोर्ट मिळायला हवा ॲट होम. करणं अगदी शक्य आहे. बरोबर.